त्यांच्या पत्नी मला प्रोत्साहन देत होत्या. तिथे त्यांच्या घरी बसून गप्पा मारायला मला खूप छान वाटायचं. पण घरी येताना मला एवढं वाईट वाटायचं, डोळ्यात पाणी यायचं. म्हणतात ना, मान सांगावा मनाला आणि अपमान सांगावा मनाला, अगदी तसेच त्याच्यानंतर माझ्यासोबत माझे पती नारायणराव आणि माननीय चव्हाण सर, बेंबळे सर, माननीय श्री डांगे सर, हे प्रकाशक, यांच्याकडे आम्ही गेलो. उत्सुकता कशी असते माणसाला, मी त्यातून काही चुकली नव्हती. मी डांगे सरांना म्हणाले, सर ओझरती नजर टाका आणि मला सांगा पुस्तक कसे आहे. ते म्हणाले, मी वाचल्याशिवाय सांगू शकत नाही. मधातच दिवाळी आली. काही महिन्यांनी 2000 ते 3000 चुका माझ्या पुस्तकात निघाल्या. मी म्हणाले, पुस्तक कॅन्सल केले तरी हरकत नाही सर, मी पुन्हा प्रयत्न करेन, पुन्हा तुमच्याकडे येईल, आणून देईल. मला पुस्तक छापायचे आहे. मी जिद्द, मेहनत, चिकाटी सोडली नाही. पुस्तक छापायला 1 ते 1.5 वर्ष लागले. म्हणतात ना, खुद को कर इतना बुलंद, खुद खुदा आकर पूछे बोल बंदे तेरे तकदीर में क्या लिखू. अशा प्रकारे सुधारणेच्या वाटेवर हे पुस्तक जन्माला आले. धन्यवाद. विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद मॅडम. या पुस्तकाच्या जन्माची कहाणी आपण आमच्या या श्रोत्यांना सांगितला. अतिशय संघर्षातून, 1.5 वर्षाच्या संघर्षातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे आणि तो प्रवास आमच्या श्रोत्यांच्या समोर आपण उलगडला. यानंतर मी आदरणीय नामदेव येडके सर, सदस्य बालभारती अभ्यास मंडळ, यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. उषाताई नारायणराव गैरवाड यांच्या सुधारणेच्या वाटेवर या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक नारायणराव शिंदे सर, ज्यांच्या शुभ हस्ते या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे, ते माननीय डॉक्टर, माझे मित्र कमलाकर चव्हाण सर, जे की सद्यस्थितीला नांदेडच्या परिक्षेत्रामध्ये, या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उच्च असं नाव आहे. कमलाकर चव्हाण सरांचं मराठी अभ्यास मंडळ सदस्य आहेत ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नांदेडच्या. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक, तेही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत, डॉक्टर एम.आर. जाधव सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर श्री शिवानराव धामणे सर. या कार्यक्रमाचे जे मुख्य सूत्रधार म्हणता येईल की ज्यांच्या मार्गदर्शनानं, नारायणरावजी गैरवाड सर यांच्या मार्गदर्शनानं सौ उषाताई नारायणराव गैरवाड यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक दर्दी असं म्हणता येईल मला, या ठिकाणी संख्या जरी कमी असली तरी ही सगळी मंडळी साहित्यिकांची रसिक आहे, ज्यांना साहित्याची आवड आहे, चाट आहे, अशी ही मंडळी या ठिकाणी आहे. त्यामध्ये माझ्या समोर असलेले विजयकुमार बेंबळे आहेत, ज्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. विशेष सांगायची गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाला माझे मित्र, त्यांना मी असं म्हणालो एकदा की सर, सुधारणेच्या वाटेवर नावाचे एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, त्या कार्यक्रमाला आज मला जायचंय. तर ते माझे मित्र भजन खंदारे सर म्हणून आहे, ते समोर बसलेले आहेत. अतिशय रसिक दर्दी आहेत ते. या नांदेडच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठी विषयाचे अतिशय गाढे अभ्यासक असलेले ते आहेत. या सर्व मंडळी, सर्व बंधू आणि भगिनींनो, हा या ठिकाणी उषाताई नारायणराव गैरवाड यांच्या सुधारणेच्या वाटेवर हे जे पुस्तक या ठिकाणी प्रकाशन संपन्न होत आहे, तेव्हा या पुस्तकाच्या बाबतीमध्ये बेंबळे सर आणि मी
थोडीशी चर्चा झाली आमची. सर म्हणाले तुम्ही हे पुस्तक प्रकाशनासाठी या ठिकाणी आपल्याला यायचंय, तुम्हाला मी काही हस्तलिखित देणार आहे सरांच्या मिसेसचे, गणवाड सरांच्या मिसेसच्या लेखनावर जे काही हस्तलिखित तुम्हाला देणार आहे ते तुम्ही वाचा. आणि त्यांनी मला ते हस्तलिखित दिले. त्यावर मला ते हस्तलिखित वाचल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला की सौ उषाताई या अनुभवावर आधारित असं त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. सुधारण्याच्या वाटेवर, वाट कशी सुधारण्याची, म्हणजे कुठंतरी काहीतरी या व्यवस्थेमध्ये बिघडलेलं आहे आणि बिघडलेल्याच व्यवस्थेला सुधारायचं असते असं त्यांना वाटलं, सौ उषाताईंना. आणि म्हणून त्यांनी या पुस्तकाच्या चित्रावरच आपलं असं समजते की अंधश्रद्धा हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कमालीची वैज्ञानिक प्रगती होऊन सुद्धा स्त्रियांच्या जीवनावर अनेक असे कालबाह्य अंध परंपरांचा पगडा असल्याची साक्ष देते असं मला वाटते या पुस्तकातून. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये आधुनिक विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे आणि त्याचं ज्ञान हे या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. आता समाजाला पुढे नेण्यासाठी डोळस निर्भय बनवण्याची आणि तसे विचार परिवर्तन करण्याचं सूत्र जे आहे ते या पुस्तकामध्ये आहे. पुस्तक मी वाचलेलं नाही, हस्तलिखित वाचलेलं आहे. कारण आता सर म्हणाले की बाबा पुस्तकाचा जन्म झाला नाही या तर वाचायला कसं मिळेल, पण जन्म होण्याच्या अगोदरची प्रक्रिया ही ते अर्भकावस्थामध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये असते. ते गर्भाशयात मला पाहायला मिळालं, त्याच्यामुळे मी या पुस्तकावर थोडं बोलू इच्छितो. कसं आहे, उदाहरण सांगायचे तर लेखिकेच्या मावळ जावेने पितृ पंधरवड्यामध्ये पितरांना तृप्त करण्याच्या उद्देशाने सासू सासरे यांच्या नावाने घातलेले जेवण, काय मॅडम, यांच्या नावाने घातलेले जेवण आणि त्याची चिकित्सा झाली त्या पुस्तकामध्ये. आणि त्यातून समाजामध्ये खोलवर रुजलेल्या अनिष्ट अशा चालीरीती यांचा खरपूस समाचार या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. सतसत विवेक बुद्धीचा वापर करून अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी लेखिकेने पुराणमतवादी मधला जो खोलपणा आहे तो विवेकाच्या पातळीवर तपासण्यासाठी सूचित केलेला आहे. पुढची एक महत्वाची गोष्ट अशी आहे, स्वर्ग नरक या काल्पनिक गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही, म्हणून मी आस्तिक नाही तर वास्तविक आहे. म्हणजे वास्तविकतेची चाड लेखिकेला आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनातलं एकाच आयुष्यामधलं आपल्याला भविष्य कळत नाही तर 7 जन्माचं कसं भविष्य कळेल, हा महत्वाचा प्रश्न लेखिकेने वटपौर्णिमेच्या वर्तक वैकल्यामधून स्त्री मनावर बिंबवलेला आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये स्त्री एवढी मागे कशी राहिलेली आहे याची लेखिकेला फार मोठा एक असा प्रश्न पडलेला आहे. 33 कोटी देवांना जागृत करण्यापेक्षा व्यक्तीने स्वतः जागृत व्हावं. करणी करणे, अंगात येणे, बाणामती करणे या कुलचट कल्पना किती निरर्थक आहेत. आणि या कल्पनावर विश्वास न ठेवता आपला अमूल्य असा वेळ, पैसा हा खर्च करू नये तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विशेषतः बसवेश्वरांच्या कायक कल्पनेची संकल्पना त्यांनी या ठिकाणी विस्तृत या पुस्तकामधून मांडलेली आहे. गाडगेबाबांची बाबांचे विचार या पुस्तकातून मांडलेले आहेत. आणि परंपरेने स्त्रीने पारंपरिक ज्या जोखडामधून, अंधश्रद्धेच्या जोखडामधून बाहेर पडावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे. आता मी भाष्य करणारे ग्रंथावर तज्ञ मंडळी या ठिकाणी आहे. मी या पुस्तकावर जास्त बोलणं उचित नाही. मला या ठिकाणी सन्मान दिला, मला व्यासपीठावर बोलवलं, तेव्हा संयोजकाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि लेखिकेचा असा विचार आहे की पुस्तकाचा या माध्यमामधून उलचट कल्पना, अंधश्रद्धा या दूर व्हाव्यात म्हणून या पुस्तकाच्या लेखनाचा जो उद्देश आहे तो सुधारण्याच्या वाटेवर या पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटते. माझा सन्मान केला, संयोजकाचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद येडके सर. कवी दत्ता हंसगीकर आपल्या कवितेत असं म्हणतात, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, प्रार्थनाच्या अंधारात प्रकाशाचा गाव न्यावा, प्रकाशाचा गाव न्यावा. याप्रमाणे या सुधारणेच्या वाटेवर या पुस्तकातून गैनवार मॅडम यांनी महिलांच्या सुधारणेसाठी, त्यांच्या विकासासाठी काय करता येईल
हेही आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर, आपण आपल्या या पुस्तकाबद्दलचं जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर मी गैनवाड मॅडम यांचे चिरंजीव कृष्णा गैनवाड यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय व्यासपीठ व सर्व साहित्यप्रेमी यांना सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा दिवस माझ्या आणि माझ्या परिवारासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे. माझ्या आईचं माझ्या आईचं पुस्तक म्हणजे सुधारण्याच्या वाटेवर या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. आपण सगळे आज इथे एकत्रित आला याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार करतो. हे पुस्तक म्हणजे फक्त लेखच नाही किंवा कथांचा संग्रह नाही, हे पुस्तक म्हणजे समाजाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टिकोन आहे. आईने या पुस्तकातून स्त्रीचं आयुष्य, ग्रामीण भागातले मानस, त्यांचे रोजचे प्रश्न, अंधश्रद्धा, शिक्षण व समाजातील होणाऱ्या बदलांची गरज खूप सोप्या आणि सहज अशा भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे. आईनं आयुष्यात जे पाहिलं, जे घडलं, त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे लेखन बनावटीचं वाटत नाही, तर अगदी खरोखर असं वाटते. समाजात अजूनही जे चुकीचे चालले, ज्या गोष्टीमुळे माणसांचं नुकसान होते, त्यावर लोकांनी विचार करावा, प्रश्न विचारावे व हळूहळू होईल आपण बदल घडवावा, हे या पुस्तकाचा उद्देश आहे. एक स्त्री म्हणून, एक मुख्याध्यापिका म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आईने नेहमीच समाजाकडे संवेदनशील भावनेने पाहिलेलं आहे. ग्रामीण भागातील जीवन, तेथील संस्कृती, लोकांचे संघर्ष आणि त्यांचे स्वप्न या सगळ्यांचं प्रतिबिंब या पुस्तकात आपल्याला दिलेले दिसते. हे पुस्तक वाचताना आपल्याला कुठेतरी थोडंसं थांबावं, थोडासा विचार करावा, थोडं थांबून पुढं काय करायचं या गोष्टीचा विचार करण्याला भाग पाडते. या पुस्तकातून पुढच्या पिढीला योग्य दिशा मिळते. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद या पुस्तकात आहे. आजचा या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्ही सर्वांनी मला व माझ्या पूर्ण परिवाराला आभारी केला आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कोणत्याही कुटुंबातील सदस्याला जेव्हा एखाद्या आपल्या कुटुंबातील सदस्याचं पुस्तक प्रकाशित होत असेल, तो आनंद शब्दात मावेनासा असतो, शब्दातीत असतो. असा आनंद आपण या ठिकाणी व्यक्त केला. यानंतर आजच्या या सुधारणेच्या वाटेवर पुस्तकावरचं ग्रंथभाष्य करण्यासाठी मी आदरणीय आमचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्राध्यापक डॉक्टर M.R. जाधव सर यांना विनंती करतो की आपण या ग्रंथावरचं भाष्य करावं. उषा नारायणराव गैनवाड लिखित आणि इसाप प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित होणारा सुधारणेच्या वाटेवर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्या नावातच नारायण आहे आणि या नारायणानं गावागावामध्ये उजेड देण्याचं काम अत्यंत निष्ठेने केलेलं आहे. हे डांगे सरांनी इथे नमूद केलेलं आहे. ते नारायणराव शिंदे सर. लुटीचा ताळेबंद हा एक काव्यसंग्रह जरी आपण वाचला तरी त्यांची साहित्याबद्दलची निष्ठा आणि वंचिताबद्दलची भावना आपल्याला अत्यंत तळमळीने लक्षात यायला लागेल. ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन अतिशय थाटामध्ये संपन्न झालं ते माझे मित्र आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक, कवी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर कमलाकर चव्हाण सर, सोबतच मंचावर उपस्थित असलेले बालभारतीचे सदस्य, ज्यांनी उत्तम पद्धतीचं भाष्य या ठिकाणी केलं. खरं तर ग्रंथावरचं भाष्य हे विभागून व्हायला पाहिजे असं माझं मत होतं आणि ते होत आहे, याचा आनंद मला आहे. मॅडमचा मुलगा कृष्णा यांनी सुद्धा त्या ग्रंथावरचं भाष्य अगदी मोठ्या शब्दामध्ये केले आणि येडके सरांनी सुद्धा जे काही वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालं त्याचा सारांश आपल्यासमोर ठेवलेला आहे. तो खरंच हा
ग्रंथ वाचण्याची जिज्ञासा निर्माण करणारा आहे ते येडके सर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी शिवानंद धामणे सर, डॉक्टर शिवानंद धामणे, ज्यांनी हा ग्रंथ प्रकाशित होण्यासाठी ऊर्जा दिली. असं म्हणतात आपल्याकडे की एका कर्तृत्व पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असायला पाहिजे. परंतु मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं, एखाद्या कर्तृत्व स्त्रीला प्रोत्साहित करण्यासाठी पुरुषाचा सुद्धा हात अत्यंत महत्वाचा आहे आणि ते नारायणराव गैनवाड यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ठेवलेला आहे. स्त्रीला स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर, प्रोत्साहन दिल्याच्या नंतर स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण सुधारण्याच्या वाटेवर या पुस्तकामधून आपल्याला जाणवणार आहे. सोबतच ईसा प्रकाशनाचे ज्यांनी हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, ज्यांच्या नावातच दत्ता आहे, दत्ता डांगे सर, ज्यांनी महाराष्ट्रभर अनेक नवोदितांना आधार देऊन त्यांना घडवले. लेखक घडवण्याचं काम करणारे ते एक प्रकाशक आहेत आणि म्हणून त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाला संमती दिलेली आहे. सोबतच मी अनेकांची नावं या ठिकाणी घेऊ शकेन, परंतु या पुस्तकाच्या लेखिका उषाताई गैनवाड मॅडम, बेबडे सर, निर्मल प्रकाशनाचे प्रकाशक निर्मल सूर्यवंशी सर, तिवडे सर, कुबडे सर, उपलवाड सर, अगदी सर्वच रसिक. सोबतच कमलाकर चव्हाण सरांच्या अर्धांगिनी, आमच्या वहिनी चव्हाण मॅडम, संजीवनीताई डांगे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनी. ग्रंथावरचं भाष्य या ठिकाणी करावं अशी विनंती मला संयोजकांनी केली आणि मला असं वाटलं की पुस्तक आपण मुळातून वाचल्याशिवाय आपण बोलू नये. पण नंतर अशी एक धारणा या ठिकाणी निर्माण झाली की ग्रंथावरचं भाष्य करत असताना आपण हा ग्रंथ का वाचावा याबद्दलची जिज्ञासा निर्माण करणं गरजेचं आहे. आपण जर या ग्रंथामध्ये काय आहे सगळं सांगितलं तर ग्रंथ वाचण्याची मजा या ठिकाणी निघून जाईल. आणि म्हणून मी एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करतोय की हा जो ग्रंथ समकाळामध्ये आलेला आहे, हा ग्रंथ उषाताईंनी प्रथमतः आपल्या आईवडिलांच्या विचारांना आणि पती नारायणराव गैनवाड यांच्या विचार कार्याला अर्पण केलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. आपण ज्यांच्यापासून प्रेरणा घेतो ते प्रेरणादाते त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. लेखिकेचं मोठेपण ठाई ठाई या पुस्तकातून आपल्याला जाणवताना दिसते आहे. नुसतं या ठिकाणी त्यांनी अर्पण पत्रिकाच लिहिलेली नाही, तर आता त्यांनी सांगितलं किती प्रामाणिकपणा लेखकाचा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या मनोगतातून आपल्याला काही ठिकाणी जाणवलेलं आहे. या ग्रंथाचे मोठेपण हे आहे, हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी मॅडम म्हणाल्या 1.5 वर्ष लागलं. पण मॅडम सुरुवातीचा आपत्ती होण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते पुढे लेखनासाठी बळ देणारे असतात आणि ती पुढील लेखनाची एक धारणा आणि अधिष्ठान निर्माण करणार असतं. हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या आपत्त्यासाठी तुम्हाला तितकी मेहनत घ्यावीची गरज पडणार नाही. तुम्ही काय करत होता हे तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं. एकाच वेळेला मॅडम परिवर्तनवादी विचार आपल्या ग्रंथामधून मांडण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने करत होत्या त्याच पद्धतीनं 3 वाङ्मय प्रकार या ठिकाणी हाताळत होत्या. कोणते 3 वाङ्मय प्रकार होते? तर पहिला वाङ्मय प्रकार होता स्व अनुभव कथन, की जे अनुभव कथन करत असताना आत्मचरित्र लिहित असताना लेखकाला आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहावं लागतं. जोपर्यंत लेखक प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत ते आत्मकथन किंवा स्वानुभव कथन हे दर्जाचं होत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे आणि मॅडमनी या ग्रंथामधून जे आपल्याला दाखवून दिलेलं आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. मी त्याबद्दल बोलत नाही. दुसरा वाङ्मय प्रकार कोणता होता? तर आपले जे महामानव आहेत ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतलेली आहे, ज्यांचा विचार वाचल्याच्या नंतर आपल्याला परिवर्तनवादी विचार आत्मसात करावेत आणि आपल्या महिलांना या ठिकाणी द्यावेत असं वाटलेलं आहे. मी थोडासा खेद या ठिकाणी व्यक्त करतोय की मॅडम एखादा कार्यक्रम आता संक्रांत पुढे यायला लागलेली आहे तर केवळ महिला आणि महिला एकत्रित करून या पुस्तकाच्या बद्दलचं भाष्य एखाद्या महिलेकडून करून घ्या आणि त्या महिलांना पुस्तक वाचण्याची एक प्रेरणा किंवा प्रवृत्ती निर्माण करा अशी माझी विनंती तुम्हाला राहणार आहे. कारण पुस्तकच महिलांसाठी आहे. अंधश्रद्धेची जी उजवण आहे ती महिलांमध्ये जास्त आहे आणि म्हणून त्याचं निर्मूलन करायचं असेल तर या कार्यक्रमाला जास्तीच्या महिला आणि कमीत कमी पुरुष असायला पाहिजे होते असं माझं मत आहे. पहिला भाग या पुस्तकाचा काय असेल तर ते आत्मकथन आहे, स्वानुभव कथन आहे. दुसरा भाग या पुस्तकाचा जो आहे
ते आहे आपल्या महामानवाच्या प्रतीची कृतज्ञता. आपण चरित्र वाचतो त्या महामानवांचे, परंतु ते चरित्र कृतीपर्यंत नेत नाही. आणि जी माणसं हे विचार कृतीपर्यंत नेतात त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये परिवर्तन शिरल्याशिवाय राहत नाही. डांगे सर म्हणाले की जो माणूस ज्यांनी पुस्तकं लिहिले, वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी आस्तिक नास्तिकवादाबद्दलच्या भाष्य केलं, मी पुढे त्याच्यावर स्पष्टीकरण देणार आहे. परंतु मला एकच म्हणायचं आहे की ज्या ज्या मानवाने या वंचिताच्या आणि बहुजनांच्या उत्थानासाठी काम केलंय त्या सगळ्यांच्या प्रतीची कृतज्ञता मॅडमने आपल्या पुस्तकामध्ये व्यक्त केली गेलेली आहे. कोण कोण आहे ते की ज्यांची जयंती 3 तारखेला झाली त्या आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्यांची जयंती उद्या साजरी करणार आहोत आपण त्या आहेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, अनेक महामानव आहेत त्याच्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर अण्णा, ह्या सगळ्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ही कृतज्ञता व्यक्त करून त्या थांबलेल्या नाहीत की मी ज्यांच्यामुळे घडले तो समाज आणि मी ज्यांच्या विचारामुळे घडले ते महामानव यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करून ते विचार मी अविरतपणे माझ्या महिलांपर्यंत आणि समाजापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन, अशा पद्धतीची कटिबद्धता त्यांनी अंगीकारलेली आहे. तुम्हाला स्वानुभव कथनाच्या ठाई ठाई या पुस्तकाच्या पानापानावर त्यांचं जे प्रामाणिकपण आहे ते दिसायला लागेल. तिसरी गोष्ट आहे त्यांनी पर्यटन केलेलं आहे आणि हे पर्यटन प्रवास वर्णनाच्या माध्यमाने त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे पहिलं स्वानुभव कथन, दुसरं चरित्र लेखन आणि तिसरं आहे ते प्रवास वर्णन. तिन्ही वाङ्मय प्रकार एकाच ठिकाणी एकाच पुस्तकामध्ये अंतर्भूत करणं हे तसं अत्यंत आणि अत्यंत कठीण काम आहे. खरं तर अलीकडं कविता लेखनाचा काळ आहे, स्त्रियांच्या कविता मोठ्या प्रमाणावर येत आहेत, परंतु मॅडमनी या ठिकाणी कविता हा वाङ्मय प्रकार सोडून हे बाकीचे 3 वाङ्मय प्रकार या ठिकाणी अंतर्भूत केलेले आहेत. आणि म्हणून प्रवास काय करतं, प्रवास किंवा पर्यटन हे माणसाला 10 पुस्तकं वाचले इतकं विचार देत असतं. तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथलं बोलणं, तिथलं चालणं, आहार, वेशभूषा या सगळ्यांच्या सोबत जेव्हा आपण समरस होतो तेव्हा त्या ठिकाणची संस्कृती आपण अनुभवत असतो. ही संस्कृती केवळ अनुभवायची नाही. मॅडमनी मला वाटते कर्नाटकातला अनुभव असेल, गुजरात मधला अनुभव असेल, राजस्थान मधला अनुभव असेल तुमच्या समोर शेअर केलेला आहे. जेव्हा प्रवास वर्णन आपण एखादे वाचक वाचत असतो तेव्हा त्या ठिकाणी आपण न गेलं तरी त्याचा अनुभव त्या प्रवास वर्णनामधून घेत असतो. आणि म्हणून प्रवास वर्णन का वाचली पाहिजे तर प्रवास वर्णनाच्या नुसार आपल्याला त्या त्या एरियाच्या कल्पना करता येऊ शकतात की या देशामध्ये, या राज्यामध्ये, या गावामध्ये काय काय असू शकते आणि त्या कल्पना जिवंत करण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रवास वर्णन लेखक करत असतो. आणि मॅडमनी त्या अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी ते पेरलेलं आहे. त्या जिथे जिथे गेल्या तिथे तिथे त्यांना काय अडचणी आल्या, काय अनुभव आले आणि तिथून आपल्याला काय घेता येऊ शकेल या संदर्भाचा विचार त्यांनी या पुस्तकामध्ये अंतर्भूत केला आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की पुस्तक केवळ 96 पेजचं आहे आणि 3 वाङ्मय प्रकार आहेत. तिन्ही वाङ्मय प्रकार तेवढेच तोडीचे आहेत आणि तेवढ्याच तोडीनं मांडण्यासाठी त्या किती आता तुम्हाला त्यांनी सांगितलं मनोगतामध्ये 1-1.5 वर्षाची तपश्चर्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. याचं श्रेय जर कशाला जात असेल तर ते त्यांच्या भाषेला जाते. ती भाषा आहे संवादी भाषा. या सगळ्या तिन्ही वाङ्मय प्रकाराच्या लेखनाची धार जर असेल तुम्हाला बघायची तर ती मला वाटते धाडसाचं विधान होईल थोडं. मुक्ता साळवेंचा जो लेख आहे त्या लेखाशी, ताराबाई शिंदेच्या स्त्रीपुरुष तुलनाशी आणि गाडगे बाबांचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाची कुठंतरी जातपुळी या सगळ्या लेखनाशी आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल की धाडसाचं आहे, असू शकेल, थोडं लेखनामध्ये भाषेमध्ये प्रार्थनिकता असेल कदाचित, परंतु विचार मात्र त्याच तोडीचा आहे हे तुम्हाला ठाई ठाई दिसायला लागेल. म्हणजे स्वानुभव कथनामध्ये सांगत असताना ते म्हणतात की माझे वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर जेव्हा मी गेली तेव्हा अनेकांनी मला विनंती केली की बाई तू वारा घाल, परंतु मॅडमने स्पष्ट निश्चित ठरवलं की मी वारा घालणार नाही. का घालणार नाही? कारण वारा काय घालतात याची जी गोष्ट आहे, याची जी चिकित्सा आहे ती मी अगोदर केलेली आहे. तुकडोजी महाराज आपल्या मला वाटते त्यांचा जो हे आहे एक अध्यायच आहे याच्यावरचा मूर्ती आणि देवाचा नावाचा तो मुळातून मॅडमने वाचलेला असावा. कारण पूर्वीच्या काळामध्ये अस्वच्छता होती आणि ती अस्वच्छता घालवण्यासाठी अशा प्रकारचे विधी केले जात असत, परंतु विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या, टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये या विधींची किंवा या गोष्टीची गरज नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात की मेल्यानंतर पिंडदान करण्याची गरज नाही. आपल्या जिवंत माणसांना जोपर्यंत आपण आत्मीयता
कडेला. तर तो पुरोहित म्हणायला लागला की हे काय करताय तुम्ही? बाबा म्हणाले मी माझ्या पराठीला पाणी देतो. माझी पराठी अमरावतीला आहे, माझ्या पराठीला पाणी देतो. तो म्हणत होता पुरोहित की मी हे स्वतःला पाणी पुरवतोय. कोणाला? ज्यांचे नातेवाईक वारले त्या नातेवाईकाला पाणी पुरवण्याचं काम मी करतो आहे. असं जेव्हा तो पुरोहित म्हणाला तेव्हा गाडगे बाबांनी हा एक किस्सा त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यांनी ते पाणी कडेला काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी विचारलं आणि विचारल्याच्या नंतर त्यांनी निरुत्तर केलं. ते उत्तर असं होतं की बाबा रे, तुझं पाणी जर वर अशा पद्धतीने जात असेल तर माझं पाणी तर आडवं आहे आणि पाणी जमिनीवरून वाहते, हे तर सगळं निसर्गाने सिद्ध केलेलं आहे. तेव्हा तो पुरोहित निरुत्तर झाला. मॅडमची चिकित्सा सुद्धा त्याच पद्धतीची आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या आहेत त्या ठिकाणी आस्तिक नास्तिक याच्या पलीकडे जाऊन आपण काही विचार या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांना वाटलेलं आहे. त्या जेव्हा चंद्रपूरला गेल्या, त्या कर्नाटकामध्ये गेल्या, एवढंच नाही तर त्यांच्या जाऊच्या अंगामध्ये, मामीच्या अंगामध्ये जेव्हा भानामती येऊ लागली तेव्हा त्यांना जे जाणवलं, त्यांनी जी चिकित्सा केली त्यांनी ती या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. म्हणजे मी ते चिकित्सा तुमच्या समोर व्यक्त करणार नाही. भानामती काय येऊ शकते याचं जर तुम्हाला विश्लेषण बघायचं असेल तर हे पुस्तक मुळातून तुम्ही वाचायला पाहिजे. आणि अनेक बायकांची भानामती हे पुस्तक वाचल्याच्या नंतर एका सेकंदामध्ये निघून जाईल अशी मला ग्वाही आहे, अशी मला अपेक्षा आहे. दुसरा एक किस्सा त्यांनी सांगितला की गुजरात मधील एक पार्वती माँ मुलासाठी प्रसिद्ध होती. त्यांनी आशीर्वाद दिला की मुलं या ठिकाणी व्हायची. ह्या सगळ्या गोष्टी ज्या अंधश्रद्धेच्या आहेत त्याच्या मुलाशी जात असताना मॅडमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा रे, तुम्ही अंगी करा, तुम्ही जे करायचं ते करा, पण चिकित्सा करण्याचा प्रयत्न करा. तथागत गौतम बुद्धांनी या संदर्भाचा एक किस्सा सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, तुम्हाला जी गोष्ट आत्मसात करायची आहे, ती गोष्ट तुम्ही बुद्धीच्या आणि मेंदूच्या जोरावर तपासून बघा. किंबहुना त्यांनी एवढं धाडस केलेलं आहे ते असं म्हणतात की तुमची आई म्हणते म्हणून नाही, तुमचे वडील म्हणतात म्हणून नाही, तुमचे गुरु म्हणतात म्हणून नाही, कोण्या ईश्वराला सांगितलेलं आहे म्हणते म्हणून नाही, कोणत्या पुस्तकात सांगितलं आहे म्हणून तुम्ही मान्य करू नका. तुम्ही तेव्हाच मान्य करा की जेव्हा तुमच्या बुद्धीला, तुमच्या मेंदूला असं वाटते, पंचेंद्रियाला असं वाटते की आपण स्वीकारलं पाहिजे, तेव्हाच आपण ते स्वीकारलं पाहिजे. तोपर्यंत स्वीकारता कामा नाही. सत्य असत्याची मन केले बाई, मानी येणे नाही बहुमता. आणि मला वाटते की हे या पुस्तकाचा संपूर्ण सार आहे. मॅडम जाता जाता शेवटी असंच म्हणाल्या की विवेकाचा विजय झाला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे डोळस दृष्टी येत नाही, लागे सर म्हणतात डोळस दृष्टी असं तुम्ही शब्द वापरतात, तो रूढ झाला आमच्याकडे सर. डोळसपणा आपल्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण आपल्या आचरणामध्ये विवेक येऊ देत नाही किंवा विवेकाला आत्मसातच करत नाही. आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शहानिशा करून, सत्य असत्य करून स्वीकाराव्या लागतील असं या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. मॅडमनी या ग्रंथाचे काही विशेष मला जाणवलेले आहेत, ते विशेष आपल्या समोर मांडतोय. पहिल्यांदा मॅडमनी या ग्रंथलेखनाचा उद्दिष्ट निश्चित केलेला आहे. ते असं म्हणतात की हा ग्रंथ मी का लिहिला, तर त्याचं कारण आहे मला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार महिलांपर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे, जागृती करायची आहे, म्हणून मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं महत्वाचं दुसरं विशेष असं आहे की या ग्रंथातून स्त्री पुरुष समानता हा विचार अतिशय महत्वपूर्णपणे अंतर्भूत झालेला आहे. सोबतच जातीभेदाचा विचार सुद्धा, म्हणजे जातीभेद कसा नष्ट झाला पाहिजे त्यांनी फार मस्त उदाहरण दिलेली आहेत. अगदी इंदिरा गांधी पासून ते आताच्या द्रौपदी मुर्मू पर्यंत यांना पूजा कशी नाकारली जाते. मी खरं तर एक गोष्टी सांगू नये, तुम्ही ते वाचून तुम्हाला लक्षात यायला लागेल की आपल्या देशामध्ये जेवढ्या जाती, जेवढे पंथ, जेवढे धर्म आहेत तेवढं आपण धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत जागरूक नाही आहे, जाती निर्मूलनाच्या बाबतीत जागरूक नाही आहे. आणि आपण जातीच्या कप्प्याचे जे मोठे कप्पे केलेले आहेत ते आपण अतिशय उत्तम पद्धतीनं पक्के करण्याचा प्रयत्न करत आहोत. अलीकडचं सगळं